मित्रांनो, आपण SMC सिरीज स्टार्ट केली होती. हा SMC सिरीज मधला आपला 3rd लेक्चर आहे. आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये बॉस आणि चोज माहीत केला होता, चेंज ऑफ कॅरेक्टर. आपला इंडोसमेंट बाकी आहे, परंतु मी इंडोसमेंट या लेक्चरच्या नंतर सांगेल आणि आपण डायरेक्टली नंतर स्ट्रक्चर कंप्लीट होईल. आपण एक प्रॉपरली डायरेक्शनने अजून मूव्ह होऊ, कारण की या गोष्टी खूप इम्पॉर्टंट्स आहेत. मी आयडीएम पण इथे डायरेक्ट घेऊ शकलो असतो, परंतु मला एक असं वाटलं की मी पहिले या गोष्टी अगोदर तुम्हाला सांगायला पाहिजे नव्हतं, कारण की मी त्या लेक्चरमध्ये पूर्ण गोष्टी खूप मोठा लेक्चर होऊन जाईल. त्यामुळे मी अगोदर हा घेतो. पहिले फक्त ह्या गोष्टी फक्त लक्षात ठेवा तुम्ही. एकदम आपण एंट्री वगैरे घ्यायचा प्रयत्न करू नका. फक्त आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की मार्केट या रेंजवरून अपसाईड किंवा डाऊनसाईड मूव्ह होतो. इथे टॅप करून मार्केट पडतो. याच लेवलवर म्हणजे त्या ॲक्च्युली त्या गोष्टीला आपण काय म्हणतो ते आपण इथे शिकू. आपण FPG आणि ऑर्डर ब्लॉक या लेक्चर्समध्ये कव्हर करू. नंतर इंडोसमेंट करू. नंतर इंडोसमेंट झाल्यानंतर आपलं पूर्ण एक स्ट्रक्चर कंप्लीट होईल. नंतर आपण त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी आहे, लिक्विडिटी वगैरे त्या गोष्टी शिकू. तुम्हाला एक सांगतो की मी इथे ह्या लेक्चरमधली गोष्ट सांगितली तर तुम्ही असं एकदम जाऊन मार्केटमध्ये इम्प्लिमेंट नको करा. काय तुम्ही एक बॅक टेस्ट करा पहिले अगोदर, कारण की आपल्याला नाही का एक पझल सॉल्व्ह करायचे. एक समजा तुम्ही आपल्याला कसं आहे की एक खूप सारे पझल्सचे तुकडे आहेत. ते तुकडे आपण जेव्हा मॅच करू तर मग आपल्याला एक पूर्ण एक चित्र दिसेल ना, तशाच प्रकारे आहे. आपण एक एक गोष्टी आपण समोर जाऊ. आता मी तुम्हाला सांगितलं की अप ट्रेंडमध्ये मार्केट आहे. मी हायर कधी कन्फर्म मध्ये तुम्हाला सांगितलं नाही. आपण एक हाय पॉईंट एक पकडला आहे फक्त, ठीक आहे. आपण हा हाय पॉईंट पकडला. इथून ज्यावेळेस मार्केट टॅप होऊन येईल, जेव्हा इथे बॉस होईल तेव्हा आपल्याला हायर लो कन्फर्म होते हे माहित होते. आपल्याला हायर हाय कधी कन्फर्म होईल हे माहित नाही. हायर कधी कन्फर्म होईल आपल्याला इंडोसमेंट मुळे. मग तुम्हाला त्या इथून ज्या लॅग मध्ये बॉस बनते, तुम्हाला इथून कुठून एंट्री घ्यायची आणि कुठे त्या बॉस पर्यंत टार्गेट ठेवायचा, या गोष्टीसाठी आपल्याला FPG वगैरे ऑर्डर ब्लॉक्स इम्पॉर्टंट आहे. म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगायचा प्रयत्न करतो. इथेच आपण एंट्री मॉडेल नाही घेतो, आपण एंट्री मॉडेल नंतर घेऊ की खूप सारे प्रकार आहेत लिक्विडिटीच्या वगैरे, नंतर त्या गोष्टी आपण कन्फर्म करू. तर ठीक आहे, आपण या लेक्चरमध्ये FPG आणि ऑर्डर ब्लॉक बद्दल घेऊ. ऑर्डर ब्लॉक पण खूप सारे आहेत. ऑर्डर ब्लॉक एक सेपरेट पण लेक्चर्स घेता येईल आपल्याला, कारण की ऑर्डर ब्लॉक मध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आहेत. जसं आपण मिटिगेशन ब्लॉक म्हणतो, ब्रेकर ब्लॉक म्हणतो, रिजेक्शन ब्लॉक म्हणतो. या सगळ्या ब्लॉक्सची आपल्याला ते पण बघावं लागेल. ब्लॉक ते पण लक्षात ठेवावं लागेल. मग तुम्हाला ऍक्च्युअली माहित झालं पाहिजे की मार्केट कोणत्या ब्लॉक वरून आला. म्हणून आपण अगोदर FPG आणि ऑर्डर ब्लॉक लक्षात. ब्लॉक्स मध्ये पण खूप सारे ब्लॉक्स आहेत, ठीक आहे. तर एक लक्षात ठेवा मित्रांनो की मी तुम्हाला एक सांगतो याच्यामध्ये की मार्केटला तुम्ही अशा प्रकारे वॉच करा की सगळ्यात पहिले काय प्रश्न आहे माहिती आहे का, आपला प्रॉब्लेम काय आहे, आपल्याला काय वाटते. आपण कोणती पण गोष्ट एका दिवशी शिकणार आणि ते इम्प्लिमेंट करणार डायरेक्ट मार्केटमध्ये आणि प्रॉपर ट्रेडिंग मध्ये एकदम ट्रेडिंग स्टार्ट करणार. हे असं होणार नाही मित्रांनो, ठीक आहे. तुम्हाला काही वेळ बॅक टेस्ट करावा लागेल. आजपर्यंत तुम्ही ज्या गोष्टी केल्यात तुम्ही त्याला स्वतःलाच विचारा का मी याच्यामध्ये किती साऱ्या चुका करत आहो. परंतु तुम्ही काय म्हणताय की मी गोष्ट शिकणार पण आणि रॅन्डम बेस्ट ट्रेड पण घेत राहणार, असं शक्य नाही. तुम्ही काही दिवस ट्रेडिंग बंद करा आणि तुम्ही बॅक टेस्ट करा ना, मार्केटला एक प्रॉपरली डायरेक्शननी वॉच करा. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल, ठीक आहे. मार्केट मी तुम्हाला सांगितलं होतं की अशा प्रकारे मार्केट अप ट्रेंड मध्ये जातो आणि या हाय पॉईंटला जेव्हा ब्रेक करतो तेव्हा आपल्याला बॉस मिळतं, ठीक आहे. बॉसमुळे आपल्याला हायर लो कन्फर्म होते. या गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या सेकंड लेक्चरमध्ये. तुम्ही सेकंड लेक्चर खूपदा बघा, कारण की तुम्हाला जेव्हा इंडोसमेंट सांगेन मी, कोणी तिसरा लेक्चर डायरेक्ट बघेल तुम्ही त्यांना एकच सांगतो की आपले लेक्चर काही 5 मिनिटाचे नाही की तुम्ही एका दिवसात कव्हर करणार आहे. आपले 40 मिनिट 50 मिनिट एक घंट्यापर्यंत परत जाऊ शकते लेक्चर. त्यासाठी माझं एकच म्हणणं आहे की जेव्हा आपली सिरीज समोर जाईल तर तुम्ही अजून मागे जाऊन बघण्यापेक्षा तुम्ही एक करा ना. तुम्हाला 2-4 दिवसानंतरच तुम्ही लेक्चर्स टाकून राहिलो, त्याच्या अगोदर तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या, कारण की तुम्हाला समोर जायचं. कारण की समोर अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत. आपल्याला म्हटलं ना पझल्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत पूर्ण एक, त्यासाठी आपल्याला खूप वेळ लागेल. म्हणून रोजची प्रॅक्टिस रोज केली पाहिजे ना आपण नवीन नवीन गोष्टीची. डायरेक्ट तुम्ही
थोडा पेशन्स ठेवा, मी पूर्ण गोष्टी सांगेल तुम्हाला. याच्यामध्ये खूप सारे रूल्स आहे, रूल्सच खूप इम्पॉर्टन्स आहे. जसं आपल्याला प्रॉफिटेबल ट्रेडर होण्यासाठी जे रूल्स आहे तसंच इथं पण रूल्स आहे. ठीक आहे, एक लक्षात ठेवा, मार्केट इथून गेला अपसाईड डाऊन साईड आला, या गोष्टीमध्ये आपल्याला जेव्हा मार्केट येतो ना, याच गोष्टीमध्ये आपण ट्रॅपमध्ये फसतो. रिटेलर आपले इथेच ट्रॅपमध्ये फसवतात. ठीक आहे, हे तुम्हाला एक्झॅक्टली माहित पाहिजे की मार्केट इथून का बरं वर गेला, मार्केट पुलबॅक गेला, मार्केट इथूनच का बरं वर गेला, या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. म्हणून आपण इथे एक जे गोष्ट बनत आहे या रेंजमध्ये, कारण की मार्केट म्हणता मी अपट्रेंड मध्ये चाललो, परंतु अपट्रेंड मध्ये तुम्हाला काही पुलबॅक दिसत आहे मार्केटची. याच पुलबॅकला आपण म्हणतो ऑर्डर फ्लो. हे लक्षात ठेवा, ऑर्डर फ्लो, कारण की इथून सगळं आपल्यासोबत गेम होतो. बिग प्लेयर्स आपल्या सोबत इथे गेम करतात पूर्ण गोष्टी. ठीक आहे, म्हणून हे जे हा जो पार्ट आहे आपल्याला इथे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की मी तुम्हाला म्हणेल की बॉस झाला तर तुम्ही एक्झॅक्टली तुम्हाला माहित पण पाहिजे ना की मार्केट कुठं कोणत्या एक्झॅक्टली वरून येईल. कारण की इथून बघा, तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस म्हणू की आपण इथून ज्यावेळेस आपली एंट्री कुठून तरी घेऊ, तर आपल्याला मिनिमम माहित असेल की मार्केटमध्ये बॉस होईल. बॉस पर्यंत टार्गेट आपण ठेवू शकतो आपले, त्यासाठी तुम्हाला बॉस खूप इम्पॉर्टंट आहे. काही इंटरेस्ट एफपीजी ऑर्डर वगैरे इम्पॉर्टन्स आहे, त्यासाठी आपण ह्या लेक्चर घेत आहोत. अगोदर मला एक गोष्ट समजेल की आपण, मी तुम्हाला अप ट्रेंड डाऊन ट्रेंड सांगितलं, पण तुम्हाला माहित पण झालं तर मार्केट एक्झॅक्टली पुढे टॅप होऊन आपला ट्रेंड चेंज करताय म्हणून. यावेळी तुम्हाला ऑर्डर फ्लो लक्षात ठेवावं लागेल. यालाच आपण ऑर्डर फ्लो म्हणतो. इथं पण स्विंग आहे, इथून स्विंग मध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला ट्रॅपिंग होते मित्रांनो, हे लक्षात ठेवा. तुम्हाला एक सांगतो, एक छोटीशी गोष्ट सांगतो मित्रांनो, एक लक्षात ठेवा. तुमचा काय प्रॉब्लेम होत आहे माहिती आहे का, तुम्हाला मार्केट स्ट्रॅटेजी बघायची आहे, तुम्हाला सायकोलॉजी बिल्ड करायची नाही. तुम्हाला एक सायकोलॉजी समजली पाहिजे की मार्केट हा झिरो सम गेम आहे. या व्यक्तीचा पैसा इथे जाणार आहे, इथे कोणी तुम्हाला फंड एकदम पैसा नाही देत आहे. आपला याचा पैसा, या व्यक्तीचा पैसा याच्याकडे जाईल, या व्यक्तीचा पैसा याच्याकडे जाईल. फक्त प्रॉब्लेम का इथे माहिती आहे का, इथे प्रॉब्लेम एक गोष्टीची आहे की रिटेलर्स आणि ऑपरेटरची गोष्ट आहे. इथे आहे ऑपरेटर्स आणि हे आहेत रिटेलर्स. हे खूप मोठे आहेत, लक्षात ठेवा. यांच्याकडे खूप सारा पैसा, म्हणजे यांच्याकडे लोक जास्त आहेत, हे लोक कमी आहेत. इथे खूप सारे लोक आहेत, 4-5 करोड, किती खूप करोड लोक आहेत ते, परंतु यांच्याकडे कॅपिटल कमी आहे. हे लोक कमी आहेत परंतु याच्याकडे कॅपिटल बिग आहे, खूप सारे आहेत. याच्यामध्ये कोण येतात मला कोण माहित आहे? याच्यामध्ये येतात इन्स्टिट्यूट वाले, बँक्स येतात मोठे मोठे, जे आपण म्हणतो ना LIC वगैरे, म्युच्युअल फंड्स, फंड मॅनेजर्स, हे सगळे याच्यामध्ये येत आहे. आता तुम्ही एक लक्षात ठेवा, आपण आपला पैसा ठेवतो SIPs, FD वगैरे काय म्युच्युअल फंड मध्ये, तर मला लक्षात ठेवा की जर सगळ्या गोष्टी जर लॉस मध्येच जातील तर या लोकांना ते परवडेल का? ते आपल्याकडूनच पैसा घेतील ना, जनरेट करतील. त्यांना माहित आहे की यांच्याकडे कॅपिटल आहे, हे लोक पण भरपूर आहेत, त्यांच्याकडे तर भरपूर सारे कॅपिटल आहे. आपल्याकडे कॅपिटल असून सुद्धा आपण मार्केटला कोणत्या साईड मूव्ह करू शकत नाही, लक्षात ठेवा. परंतु हे लोक कमी आहेत तरी पण मार्केटला प्रॉपरली डायरेक्शन मध्ये मूव्ह करू शकतात, कारण की आपले लोक रॅन्डम बेस ट्रेडिंग करत असतात. हे एक प्रॉपर अनालिसिसने ट्रेडिंग करतात. आपण प्रत्येक कॅन्डल्सवर ट्रेड घेतो, ते प्रत्येक कॅन्डलवर ट्रेड नाही घेत. त्यांची एक फिक्स एक पोझिशन असते, तिथून ते बाईंग किंवा सेलिंग करतात आणि आपल्याला ट्रॅप मध्ये पण फसवतात. कशा प्रकारे ट्रॅप मध्ये फसवतात एक लक्षात ठेवा. तुम्ही सगळ्या स्वतःला एकच प्रश्न विचारा रोज की आपण म्हणतो की सपोर्ट रेजिस्टन्सचा यूज होतो मार्केटमध्ये, ठीक आहे, होते, 100% होते. मी तुम्हाला तुमच्या या गोष्टीसोबत ऍग्री आहे. जे गोष्ट तुम्हाला दिसत आहे ते त्यांना पण दिसत आहे ना. सपोर्ट रेजिस्टन्स त्यांना पण माहित आहे आणि ते प्रॉपरली ते बनवत आहे. आपण काय म्हणतो, इथे मार्केट अपसाईड गेला, डाऊन साईड आला, नंतर इथे 2-3 टाइम टच झाल्यावर आपण म्हणतो की हा एका प्रकारे सपोर्ट आहे.
इथून आपण म्हणतो की रिव्हर्सल कॅन्डल भेटेल, एखादी हॅमर वगैरे, मग मी अपसाईड ट्रेंड घेईन. परंतु आपल्यासोबत आपल्याला दाखवते इथं कॅन्डल पण, हॅमर कॅन्डल पण दिसेल तुम्हाला, परंतु मार्केट थोडाच वर जातं, 1-2 कॅन्डल नंतर मार्केट डाऊन पॉईंट फॉल होतो. आपण या इथे काय करतो माहिती आहे का? आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय, आपण म्हणतो की मी ज्या गोष्टी अगोदर शिकल्या होत्या ना त्या पूर्ण बरोबर आहे, मी एकदा चुकलो म्हणतो. इथे मार्केट इथे केल्या, परंतु आता सपोर्टचा ब्रेकडाऊन झाला म्हणतो, तर माझी थोडी चूक झाली, आता मी ट्रेड डाऊन साईड घेतो म्हणतो. तुम्ही काय करता, तुम्हाला अजून दाखवते मार्केट की ते म्हणतो ना आपण थोडा वेट करा नंतर ट्रेड घ्या. मार्केट तुम्हाला अजून म्हणते की ठीक आहे तुम्ही चुकला, आपण स्वतः म्हणतो, मार्केट तुम्हाला एक सांगते डायरेक्शन, पण स्वतःच आपण स्वतःसोबत ते म्हणतो ना, आपण स्वतःसोबतच आपण गद्दारी करतो. एक लक्षात ठेवा, मार्केट म्हणतो ठीक आहे पुल बॅक होते, मार्केट ठीक आहे तुमच्यानुसार पण काम करते. मार्केट ज्यावेळेस अजून खाली येतो, मार्केट एक प्रॉपरला डायरेक्शनला मूव देते. आता इथे या लेगमध्ये खूप साऱ्या गोष्टी झाली, तुम्हाला लक्षात ठेवा, माहित पाहिजे. ज्या लोकांनी डाऊन साईड ट्रेड घेतला, अपसाईड ट्रेड घेतला होता, त्यांचे पण एसएल हिट झाले. ठीक आहे, ज्यांनी अपसाईड ट्रेड घेतला इथे कोणची एक कॅन्डल बघून, त्याचा पण स्टॉप लॉस हिट झाला. ज्यांनी डाऊन साईड ट्रेड घेतला पुल बॅक वर, त्याचा पण एसएल हिट झाला. नंतर मार्केट एका प्रॉपर डायरेक्शन मध्ये मूव्ह झाला. या सगळ्या गोष्टीमध्ये ऑपरेटर्स लोकांचा दिमाग असते मित्रांनो, कारण ज्यावेळेस मार्केट मध्ये त्यांना माहित आहे की इथून आपण काय करायला पाहिजे, ते इथून बाईंग तुम्हाला दाखवतात विरुद्ध दिशेने की मी तुम्हाला सेलिंग करत आहोत. ज्यावेळेस ते इथून सेलिंग करतात ना, त्यांचे स्टॉप लॉस वगैरे नाही लागून राहत, मग ते एका फिक्स पॉइंटवर आणून तुम्हाला अजून अपसाईड नेतात. आता बघा डाऊन साईड मध्ये आले, यांचे इथे गोष्टी काही आहे की लॉस मध्ये ट्रेड चाललाय, ठीक आहे, बरं ते हेजिंग म्हणतो, आपण हेजिंग म्हणतो. त्यांना पर्सेंटेज काढायचे आहे कोणत्याच गोष्टीत. त्यांना असं नाही की आपल्यासारखे आपण 10,000 रुपये लावून त्यांना 10,000 रुपये घ्यायचे. त्यांना माहिती आहे की आपल्याकडे कॅपिटल खूप सारी आहे, आपण पब्लिक कडून घेतले आहे कॅपिटल, तर आपला त्यांना एक परतावा द्यायचा आहे, तर ते एक हेजिंग प्रकारे ट्रेड करतात. बघा इथे त्याने डाऊन साईड एंट्री घेतली होती, हा ट्रेड त्यांचा लॉस मध्ये गेला होता, चाललाय आता, ठीक आहे, डाऊन साईड घेतला म्हणजे प्रॉफिट मध्ये होता, परंतु त्यांनी डायरेक्टली दाखवली नाही दिशा, तुम्हाला ट्रॅप केलं याने की आम्ही डाऊन साईड चाललो, तुम्ही डाऊन साईड करा. त्याने एकदम पुल बॅक दिला, तुमच्या इथे स्टॉपला सीट करायला लागला. आता मार्केट इथे आला. आता बघा त्यांनी तुम्हाला कशा प्रकारे घुमवला, डाऊन साईड आणले, तुम्हाला एंट्री दिला त्यांनी, मग तो अजून त्यांनी कॅपिटल आपले ऍड डाऊन केली. इथे तुम्ही ज्या लेग मध्ये डाऊन साईड येत आहे हा विचार केला असेल, तिथे तुमचे स्टॉपला सेट केले, तुम्ही अप साईडला पण गेले. इथे 2-3 गोष्ट होत आहे ना, यांचा हा पण ट्रेड चालू आहे, हा पण ट्रेड चालू आहे, हा पण ट्रेड चालू आहे, परंतु एक लक्षात ठेवा, त्यांनी एक प्रॉपरली मुवमेंट दाखवली आहे की इथे आम्ही प्रॉफिटेबल आहोत, इथे आम्ही स्टॉप लॉस लावला नाही, परंतु ठीक आहे ना, आम्ही इथे आमच्या एंट्री क्लोज करत आहोत ना, इथे आम्ही कुठेतरी आमच्या जेव्हा मार्केट इथे चालला तेव्हा आम्ही आमचे हे काढत आहोत, इथे आम्ही ब्रेक इव्हन करून टाकलाय कॉस्ट टू कॉस्ट. इथून आम्ही अजून खाली नेता मार्केट, परंतु कुठपर्यंत नेणार आहोत, आमची इथून जेव्हा काही एंट्री होत्या तिथपर्यंतच आम्ही मार्केट नेणार आहोत अजून एकदा, तिथून पूर्ण ऑर्डर फिल करून ते मार्केटला मूव्ह करवतील. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये आपला खूप सारा नुकसान झालेला असेल, या गोष्टी लक्षात असू द्या तुम्ही. मार्केट हे एक सायकोलॉजीनुसार चालते, ते म्हणून म्हणते ना तुमच्या स्ट्रॅटेजी वगैरे पेक्षा पण तुम्हाला एक सायकोलॉजी बिल्ड करावं लागेल ना. सायकोलॉजी कधीच 5 मिनिटाच्या लेक्चरमध्ये होत नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत असेल की छोट्या छोट्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगाल तुम्हाला सायकोलॉजी बिल्ड करायचं आहे, आज आपण 6 महिने 7 महिने 1 वर्ष तुम्ही तयारी करता, तुम्ही स्वतःच विचारा की मी स्वतः काय करतो. रॅन्डम बेस्ट ट्रेड घेतो, मला ऑप्शनची सवय आहे, मी बघत पण नाही की मार्केट ऍक्च्युली सांगायचा काय प्रयत्न, की आपण स्वतःच दिमाग लावतो इथे. ते बिग प्लेअर जर तुम्हाला असंच इझिली पैसा देईल का, तुम्ही एक लक्षात गोष्ट समजा, स्वतःला एक रोज प्रश्न विचार की बिग प्लेअर तुम्हाला असंच पैसे देईल का. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही जेव्हा ऑप्शन मध्ये पण जाता ना, जेव्हा बायर्स आणि सेलर्स कोणते दोघांमध्ये फाईट होते, तुमचं एकच काम आहे, सिंपल तुम्हाला उदाहरण सांगतो मी. ते म्हणतात ना की मी 1:2 खूप सारे घेतलं मी, म्हणजे माझी एकदम कॅपिटल डबल केली. तुम्ही हे ऍक्च्युअली ट्रेडिंगच नाही. तुम्ही एक लक्षात ठेवा, हे 2 जर हत्ती आहे ना, हे म्हणजे या दोघांकडे खूप पॉवर आहे, ठीक आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला ज्या बाजूने मार्केट फाईट करेल ना, बघा मार्केटमध्ये ट्रॅपिंग होते खूप प्रकारे.
तुम्ही पैसा होल्ड म्हणजे तुम्ही प्रॉफिट बुकच करत नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला काय पाहिजे, खूप सारं कॅपिटल पाहिजे, म्हणजे खूप सारा पैसा पाहिजे. एका तुम्ही 1000 रुपयामध्ये 10,000 रुपये बनवण्याचा प्रयत्न करा. हे शक्य तरी आहे का? होईल तुमचे 1-2दा, परंतु आपल्याला ना मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं आहे. तुम्ही गॅम्बलिंग करत आहे का? तुम्हाला एक प्रॉफिटेबल ट्रेडर व्हायचं तर तुम्हाला रोज ट्रेडिंग मधून थोडी अमाऊंट काढून प्रॉफिटेबल व्हावं लागेल ना. तर तुम्ही एकाच दिवशी मला तुम्ही स्टॉप लॉस लावत नाही, आज पूर्ण गेले तर गेले पैसे, अशा प्रकारे ट्रेडिंग नाही होत. तुम्हाला प्रॉपरली या गोष्टीमध्ये फाईट करायची. जेव्हा दोन हत्तीची फाईट होते, तुम्हाला या हत्तीला माहित नाही उद्याचा, याला पण माहित नाही होतं, कारण की हे तुम्हाला फसवायचा प्रयत्न करणार आहे याच्यामध्ये, की आम्ही लढत आहोत. तुम्हाला एकच काम करायचं आहे, ज्या साईड मार्केट मूव्ह होईल तिथे फटकन जाऊन वापस येऊन, ते म्हणते ना मौत के छू के टक से वापस, तसंच यायला लागेल इथं. हाच काम आहे. कारण की जेव्हा मार्केटमध्ये व्हॉल्यूम असतो किंवा एक फास्ट मुवमेंट होते, तेव्हा आपल्याला निघून जावं लागते, कारण की मग मार्केट जेव्हा स्लो डाऊन होते तुम्हाला काही फायदाच नव्हता प्रीमियमचा. हे ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून मार्केटमध्ये ट्रॅपिंग कशा प्रकारे होते नाही, आपल्याला काऊन एसएमसी इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला एक सायकोलॉजीसाठी इम्पॉर्टंट आहे. एक सायकोलॉजीच आहे एसएमसी, ऑपरेटर्स लोकांची. ऑपरेटर्स लोक तुम्हाला कशा प्रकारे मूव्ह करतात, कशा प्रकारे ट्रॅपमध्ये फसवतात. ठीक आहे, तुम्हाला ऑर्डर फ्लो समजला असेल. तुम्हाला सांगितलं की हे बघा, आपण जेव्हा मार्केट येते ना त्या रेंजला आपण ऑर्डर फ्लो म्हणतो. ठीक आहे, जेव्हा तुम्हाला सांगितलं होतं मी सेकंड लेक्चर मध्ये वगैरे माझ्या बघा, की तुम्हाला मी ट्रेंड सांगितले होते, हे अप ट्रेंड आहे. या रेंजमध्ये आपल्याला म्हटलं तुम्हाला इथे ट्रॅपमध्ये फसवतं मार्केट, कारण इथे इंटरनल स्ट्रक्चर खूप सारे बनतात. मार्केट प्रॉपरली अशा प्रकारे मुवमेंट होत नाही. तुम्हाला इथे इझिली वाटत आहे मी असं ड्रॉ केलं आहे, परंतु याच्यामध्ये पण एक छोटे छोटे गोष्टी असतात नाही स्ट्रक्चर. नंतर मार्केट अशा प्रकारे इथे बॉस देतो, परंतु या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही किती सारा तुमचा दिमाग लावता या गोष्टीत. म्हणून आपण या गोष्टीमध्ये मार्केट हे बिग प्लेअरच तुम्हाला मुद्दामून इथे ट्रॅपमध्ये फसवतात. तुम्हाला सांगतात की मी डाऊन चाललो आता, मग इथून मग तुम्ही म्हणाल की ठीक आहे, पुल बॅक म्हणतो ना आपण, थोडा पुल बॅक होतो, डाऊन साईड चढला तर इथे येईल, मग अजून इथून बाईंग करतो, त्याने ते वर घेऊन गेलं ना मार्केट. या गोष्टीसाठी तुम्हाला एक रेंज आहे, त्यालाच आपण एक ऑर्डर फ्लो म्हणतो. ठीक आहे, याच ऑर्डर फ्लो मध्ये आपल्याला एफएजी ऑर्डर ब्लॉक शोधायचे. मार्केट एक्झॅक्टली इथे टॅप होऊन का बरं वर चालला. ठीक आहे, येणाऱ्या लेक्चर्स मध्ये तुम्हाला पूर्ण सायकोलॉजी सांगेल. मी इथे थोडा बहुत फक्त एकच सांगतो, एफएजी ऑर्डर ब्लॉक सांगेल तुम्हाला. नंतर पूर्ण एक ऍक्च्युअली आपण सायकोलॉजी समजून घेऊ की मार्केट का बरं असा मूव्ह होतो. ठीक आहे, इथं बघा आपण याला ऑर्डर फ्लो म्हणतो. या ऑर्डर फ्लो मध्येच आपल्याला एफपीजी आणि ऑर्डर ब्लॉक शोधायचे. ठीक आहे, म्हणजे तर मार्केट गेला असं तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉ केला. ठीक आहे, मार्केट गेला, परंतु इथून जेव्हा मार्केट आहे ना, हे पॉईंट आहे ना, हा मार्केट इथे येईल, या लेवलवरून मार्केट वरच आहे. ठीक आहे, यालाच आपण एफपीजी ऑर्डर ब्लॉकला टॅप होऊन मार्केट जेव्हा जातो म्हणतो. आणि एफपीजी ऑर्डर ब्लॉक आणि लिक्विडिटी हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत मार्केटमध्ये, कारण की हे फ्युल्स आहेत, ते बिग प्लेअरचे फ्युल्स आहेत. इथूनच मार्केट एका एफपीजी वरूनच एकदम मोठा पुलबॅक होतो किंवा एकदम मूव्ह येते ऑर्डर ब्लॉक एफपीजी वरून. ते का बरं होते हे आपण इथे तुम्हाला मी नंतर लेक्चरमध्ये सांगेल की यांचे ऑर्डर्स फील होतात. कारण की आपले ऑर्डर्स कसे फील होतात माहिती आहे का, आपण डायरेक्ट लॉट साईड टाकतो ना, बस आपल्याकडे किती आहे, 10 लॉट, 15 लॉट, 20 लॉट, 1 लॉट, 2 लॉट, आपण एकाच वेळी घेतो. परंतु हे एका स्टेप बाय स्टेप मध्ये आपले ऑर्डर फिल करतात, कारण की त्यांना तुम्हाला तुमचा पैसा पण घ्यायचा ना स्वतःकडे, त्याच्यासाठी तशा प्रकारे मूव्ह होतात. ठीक आहे, हे तुम्हाला ऑर्डर फ्लो मध्ये समजलं असेल. काय नाही, एक रेंज आहे तिथे मार्केट थोडा पुलबॅक घेतो, तर स्विंग डाऊन, आता तुम्हाला डाऊन साईड इथे दिलाय, त्या एका स्विंगला आपण ऑर्डर फ्लो म्हणतो. ठीक आहे, आता आपण ऑर्डर फ्लो मध्ये काय काय असते, एफईजी ऑर्डर ब्लॉक असते. मी तुम्हाला एक लक्षात सांगतो अजून, तुम्ही हेच गोष्ट एक फिक्स म्हणून चालू नका. खूप साऱ्या गोष्टी आपण मी तुम्हाला एक एक गोष्टी क्लिअर करायचं आहे तुमच्या. ठीक आहे, आता मी एफईजी म्हणजे तुम्हाला सांगतो की एफईजी काय होते. तुम्हाला कॅन्डल्स तर माहित असेल. आता हे फर्स्ट कॅन्डल झाली. आता मार्केटमध्ये 2 ट्रेंड आहे. ठीक आहे, पहिले तुम्हाला अप ट्रेंड सांगेन. ठीक आहे, आता मार्केट इथून आला खाली. ठीक आहे, आपण एक सांग,
डाऊन साईड आला मार्केट, ठीक आहे. एक लक्षात ठेवा, डाऊन साईड आला मार्केट, आता अपसाईड जात आहे, ठीक आहे. आता इथून डाऊन साईड मध्ये मार्केट आला होता, इथे कॅन्डल्स असते, ठीक आहे. रेड किंवा ग्रीन कॅन्डल बनत येते ना, इथे कॅन्डल्स असते, ठीक आहे. आता मी अप ट्रेंडचा सांगतो, मी अप ट्रेंड डाऊन ट्रेंड तुम्ही लक्षात ठेवा, थोडा तुम्हाला पण दिमाग लावा लागेल की मी काय बोलतो ते, ठीक आहे. आता डाऊन ट्रेंड मध्ये आहे मार्केट, डाऊन ट्रेंड मध्ये आहे, ठीक आहे. नंतर मार्केट या एका लेवल पासून मार्केट अपसाईड चालला, ठीक आहे. मार्केटने आपला शिफ्ट केला स्ट्रक्चर, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. थोड्या काही वेळेसाठी एक अशी गोष्ट लक्षात, मार्केटने आपलं स्ट्रक्चर शिफ्ट केलं. आता बघा मार्केट, आपण अप ट्रेंडची गोष्ट करतो, तर ग्रीन असतील इथं एकदमच ग्रीन, रेड रेड कॅन्डल नसतील, काही आता रेड असेल ग्रीन असेल, परंतु आपण एक समजण्यासाठी गोष्ट लक्षात ठेवू, एफजी आपण अपसाईड साठी शोधत आहोत, ठीक आहे. आपल्याला मार्केटने एक दाखवलं, मी तुम्हाला सांगितलं होतं ना मार्केटमध्ये आपलं कसा प्रकार ट्रॅपमध्ये. आता मार्केट इथून आलं, इथे अपसाईड आला, इथे मार्केट जाईल आणि या कुठेतरी एका पॉईंटवर येईल, नंतर मार्केट एक मूव्ह करेल एका बाजून. तर आपल्याला या गोष्टीमध्ये शोधायचं आहे की एफपीजी कुठे आहे, ऑर्डर ब्लॉक कुठे आहे, तिथे टाईप करून मार्केट वर जाईल. तर एफपीजी म्हणजे काय होते माहित आहे की ज्यावेळेस मार्केट डाऊन साइड येतो, तर शेवटची सेलिंग कॅन्डल कोणती झाली, हे वाली झाली. मार्केट जेव्हा डाऊन येत आहे, आपल्याला अपसाइड मार्केट सांगत आहे की मी इथे बॉस घेतला, ठीक आहे. एक लक्षात ठेवा, इथे बॉस झाला, बॉस झाल्यानंतर मार्केट एक पुलबॅक घेते, मी तुम्हाला सांगितलं. मार्केट एक्झॅक्टली या पॉइंट वरून जेव्हा जाईल, तर तुम्हाला एक गोष्ट पण माहित पाहिजे ना, तर डाऊन ट्रेंड मधली आणि अप ट्रेंड मध्ये आपण ज्यावेळेस गोष्ट नेत आहोत, तेव्हा तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की मार्केटमध्ये आपण कोणची कॅन्डल घ्यायची नाही, कोणची कॅन्डल घ्यायची नाही, ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा फक्त की मार्केट जेव्हा अप ट्रेंड मध्ये चालला, तेव्हा जे लास्ट वाली कॅन्डल आहे, हे कॅन्डल समजा, या हे सेकंड कॅन्डल समजा, हे थर्ड कॅन्डल समजा, ट्रेंड ते म्हणून तुम्हाला आता समजेल की मार्केटमध्ये का बरं ट्रेंड तुम्हाला सांगेल. इथे पण तुम्हाला दिसेल, इथे पण तुम्हाला एफईजी वगैरे दिसेल, परंतु एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला एक साधं सांगतो की एफईजी मध्ये काय होते, ठीक आहे. एक रूल, तुम्ही फर्स्ट कॅन्डल समजा, सेकंड कॅन्डल आहे, थर्ड कॅन्डल आहे अप ट्रेंड साठी. या फर्स्ट कॅन्डल जेव्हा आहे, हे आहे, या फर्स्ट कॅन्डलचं हाय कोणती झाली, हे हाय वीक आपण समजा, हे हाय पॉईंट झालं फर्स्ट कॅन्डलचं, सेकंड कॅन्डल झाली आणि हे थर्ड कॅन्डल झाली, ठीक आहे. फर्स्ट कॅन्डलचा हाय हा झाला, सेकंड कॅन्डल सोडून द्यायची, थर्ड कॅन्डलचा लो घ्यायचा. या दोघांच्या मध्ये जे गॅप होते ना, त्याला आपण म्हणतो एफपीजी, ठीक आहे. समजलं सर? सिंपल आहे गोष्ट, तुम्हाला समजलीच पाहिजे गोष्ट मित्रांनो. फर्स्ट कॅन्डल, सेकंड कॅन्डल, थर्ड कॅन्डल, फर्स्ट कॅन्डलचा हाय, सेकंड कॅन्डल आपण स्किप केले, म्हणजे सेकंड कॅन्डल सोडली आपण, थर्ड कॅन्डलचा लो, या मध्ये जे गॅप होईल त्याला आपण म्हणतो एफपीजी, ठीक आहे. तसंच प्रकारे आता हे कॅन्डल झाली, आपण हे फर्स्ट कॅन्डल समजू, हे सेकंड कॅन्डल समजू, हे थर्ड कॅन्डल, याच्या मध्ये जो गॅप असेल त्याला आपण अजून एफपीजी म्हणतो, ठीक आहे. तसंच प्रकारे आपण अपसाइड जात जातो, यास आपण गॅपला एफपीजी म्हणतो, ठीक आहे. क्लिअर झालं असेल? तशाच प्रकारे डाऊन साइड, आता मार्केट, आता इथेच सांगतो मी तुम्हाला. आता मार्केट इथून आला, अपसाइड गेला, हे अप ट्रेंडची गोष्ट केली. जेव्हा मार्केट नवीन बॉस बनवत चालला मार्केट, नाही का, अशा लेवल्स मध्ये इथे ब्रेक करेल, टॅप करेल, अजून तुम्हाला इथे एफपीजी देईल, अजून मार्केट अपसाइड जाईल. मार्केट म्हणतो ना आपण डाऊन साइड चोच बनवते, खाली डाऊन साइड येतं मार्केट, डाऊन साइड मार्केट मूव्ह करणं चालू करते, अशा प्रकारे, ठीक आहे. तेव्हा मार्केट अशा प्रकारे पण मूव्ह करते, तेव्हा आपण आपल्याला इथे पण डाऊन साइडचे एफपीजी शोधायला लागेल ना.
एफपीजी. आता तुम्ही सुरुवातीला एफपीजी लक्षात ठेवा, मग मी ऑर्डर ब्लॉक पण सांगेल तुम्हाला. परंतु अगोदर एक एक गोष्ट क्लिअर करू. मी तुम्हाला म्हणून सांगतो की खूप साऱ्या गोष्टी आहे याच्यात, तुम्हाला एक एक गोष्ट क्लिअर करावं लागेल आणि ते पझल सॉल्व्ह करून एक थोडा तरी पूर्ण एक एक पझल तुम्हाला जॉईन करावं लागेल, तेव्हा तुम्हाला एक पूर्ण पिक्चर दिसेल, एक फोटो दिसेल. ठीक आहे. इथे आता आपण डाऊन साईडचा विचार करतो, तर कॅन्डल्स आपण रेड घेऊन घेऊ. ठीक आहे. रेड कॅन्डल आहे समजा. रेड कॅन्डल आहे. इथे वीक पण आहे आपली. ठीक आहे. वीक समजा फर्स्ट कॅन्डल, थर्ड कॅन्डल. आता डाऊन साईडच्या वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण म्हटलं होतं की अप साईडला फर्स्ट कॅन्डलचा हाय, सेकंड कॅन्डल सोडली, थर्ड कॅन्डलचा लो. फर्स्ट कॅन्डलचा हाय, सेकंड कॅन्डल सोडली, थर्ड कॅन्डलचा लो. इथे जे गॅप असते त्याला आपण एफपीजी म्हणतो. तसंच डाऊन ट्रेंड मध्ये समजा हे फर्स्ट कॅन्डल आहे डाऊन ट्रेंडची. डाऊन ट्रेंड मध्ये फर्स्ट कॅन्डल झाली, या फर्स्ट कॅन्डलचा लो आणि थर्ड कॅन्डलचा हाय, सेकंड कॅन्डल इथे पण सोडायची, त्याला म्हणतो आपण एफपीजी. ठीक आहे. आता सेकंड हे फर्स्ट, आता आपली हे फर्स्ट कॅन्डल झाली होती. आता नंतर एफपीजी पूर्ण ट्रेंड मध्ये आहे लक्षात ठेवा, परंतु एक्झॅक्टली आपल्याला कोणचा घ्यायचा आहे कोणचा नाही घ्यायचा याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजणे इम्पॉर्टन्स आहे. तर तुम्हाला मग म्हटलं नाही इथे पण एफपीजी आहे, इथे पण एफपीजी आहे, परंतु तुम्हाला एक्झॅक्टली कोणचं घ्यायचं ते नंतर तुम्हाला समोरच्या लेक्चरमध्ये माहित होईल. तुम्ही आताच पूर्ण गोष्टीची घाई न करता तुम्ही फक्त बॅक टेस्ट करा. तुम्ही शोधा ना, मार्केटमध्ये जाऊन इथे शोधा तुम्ही. अशा प्रकारे तुम्ही जाल ना, इथे बघा, आपण एक गोष्ट समजून जायचं की मला कुठून, आता इथे बघा, इथे एफपीजी आहे. ठीक आहे. इथे एफपीजी आहे, हे ऑर्डर ब्लॉक मध्ये येते. तुम्हाला एफपीजीचेच मी काही एक्झाम्पल सांगतो. भरपूर सारे एक्झाम्पल्स आहेत एफपीजी वगैरे. आता हे या गॅप पण असं असताना त्याला पण आपण एफपीजी म्हणू शकतो. इथं पण गॅप आहे या गोष्टीत. हा एक्झॅक्टली. आता हे बघा, हे या थांबा एक मिनिट, अजून तुम्हाला प्रॉपरली इथं एक्झाम्पल दिसेल, तुम्ही तुम्हाला सांगतो. सगळ्या ऑर्डर ब्लॉकचे एक्झाम्पल दिसत आहे. ठीक आहे. हा एक गोष्ट समजा, इथे थोडा पुलबॅक झाला म्हणतो का आपण मार्केट. इथे या पुलबॅकला समजा की इथे एफपीजी आहे. ठीक आहे. इथे एफपीजी आहे. अजून असेल तुम्हाला मार्केटमध्ये एक्झाम्पल दिसणारच परफेक्टली. इथे पण मार्केट टॅप केलं एफपीजीला, एफपीजी असतातच मार्केटमध्ये. हे इथे बघा एफपीजी आहे, गॅप, इथे मार्केट टॅप केला, अपसाईड गेला. ठीक आहे. अशा प्रकारे एफपीजी तुम्ही शोधा, तुम्हाला माहित होईल. इथे बघा, इथे एफपीजी आहे. ठीक आहे. इथे टॅप केलं, मार्केट डाऊन साईड आला. अशा प्रकारे खूप सारे एक्झाम्पल असतात. तुम्ही हे शोधण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला अजून एक गोष्ट इथे क्लिअर केल्यावर तुम्हाला एक्झाम्पल माहित होईल की प्रत्येक याच्यात काहीतरी आहे मित्रांनो, ते आपल्याला एक गोष्ट समजावं लागेल. ठीक आहे. मी डाऊन ट्रेंडचं सांगतो तुम्हाला. एफपीजी डाऊन ट्रेंड मध्ये फर्स्ट कॅन्डल झाली, सेकंड कॅन्डल झाली, थर्ड कॅन्डल झाली. डाऊन ट्रेंड मध्ये जेव्हा मार्केट येतो तेव्हा फर्स्ट कॅन्डलचा लो, सेकंड कॅन्डल स्वीप करायचे, दोन्ही अप ट्रेंड मध्ये डाऊन ट्रेंड मध्ये दोन्ही याच्यामध्ये सेकंड कॅन्डल आपण सोडतो. थर्ड कॅन्डलचा इथे डाऊन ट्रेंड मध्ये हाय, हाय अजून लो तर माहित असेल मित्रांनो. इतकी ते छोटीशी गोष्ट आपल्याला माहित पाहिजे जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल, हाय लो पॉईंट काय असं, कारण की एवढं बेसिक सांगणं खूप कठीण आहे. ठीक आहे. नंतर इथे एफपीजी झालाय, थोडी बॉडी मोठी करतो. हा फर्स्ट एफपीजी, हा सेकंड एफपीजी, कारण की हे फर्स्ट कॅन्डल झाली होती आपली, मग आपण इथे शिफ्ट झालो, कारण इथे एफपीजी म्हणलं हे फर्स्ट होते, मग हे सेकंड होते, हे थर्ड होते. इथे आपण या फर्स्ट कॅन्डलचा लो, सेकंड कॅन्डल सोडली, थर्ड कॅन्डलचा हाय. ठीक आहे. इथं हे असतं ना आपलं वीक असते, ते वीक पकडायची. ठीक आहे. अशाच प्रकारे मार्केट बनवत जाते एफपीजी. तर आपल्याला एक गोष्ट
तुमच्यासाठी एक सांगतो की तुम्ही थोडा पेशन्स ठेवा. कोणची एफपीजी ला टॅप करेल, या करेल की अजून त्याच्या खाली बनेल ते करेल, कारण की आपली पूर्ण प्रॉपरली स्ट्रक्चर मॅपिंग व्हायची आहे. जेव्हा इन्व्हेस्टमेंट येईल तर मी तुम्हाला प्रॉपरली सांगेल की मार्केट एक्झॅक्टली कोणत्या रेंज पासून तर कुठपर्यंत तुम्हाला व्हॅलिड असतात. म्हणजे उदाहरणार्थ मी एक सांगतो, हे लक्षात ठेवा तुम्ही, फक्त आपला दिमाग लावू नका. मी तुम्हाला स्ट्रक्चर मॅपिंग पूर्ण सांगेल, पण मी असा एक ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. मार्केट म्हणतो आपण की इंटरनल स्ट्रक्चर वगैरे पण इथे ड्रॉ करतो मी बघा अशा प्रकारे मार्केट मूव होत जाते आपलं. ठीक आहे, अशा प्रकारे मार्केट मूव होत आहे. आता इथे एक लॅग समजा आपण. ठीक आहे, हा, आता मी असं एक ड्रॉ करतो, पण तो लक्षात ठेवा तुम्ही. मार्केट मध्ये तुम्हाला तुम्ही आयडीएम हा काय, तुम्ही फक्त एक लक्षात ठेवा, मी याला आयडीएम म्हणतो. हे आयडीएम मी तुम्हाला लेक्चर मध्ये सांगेल नंतरच्या. पण तुम्ही समजण्यासाठी लक्षात ठेवा की तुम्हाला का बरं म्हणतो मी, कोणचे व्हॅलिड कोणचे इनव्हॅलिड असते. आता मी इथे बॉस झाला समजतो. ठीक आहे, मार्केट स्ट्रक्चर असं शिफ्ट करत चालला, बॉस होत चालला मार्केट. बॉस होत चालला मार्केट. तिथे अजून उदाहरणामध्ये आयडीएम झाला, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता लक्षात ठेवा या लेग मधून इथे कॅन्डल्स लक्षात ठेवा तुम्ही. कॅन्डल्स आपण ड्रॉ करतो. इथे एखादी कॅन्डल्स आहे, इथे कॅन्डल आहे, इथे असं आपण म्हटलं ना हा एक फ्लो आहे. या फ्लो मध्ये आपल्याला एफपीजी वगैरे शोधायचे. आता इथे आयडीएम वगैरे झाला मार्केट अपटर्न मध्ये. आता मार्केट एक्झॅक्टली कुठून मूव्ह होईल, तुम्हाला ऑर्डर ब्लॉक वगैरे इथे याच गोष्टीमध्ये ऑर्डर ब्लॉक एफपीजी. तर मार्केट एक्झॅक्टली इथूनच वर जाईल की इथून वर जाईल हे माहित पाहिजे ना आपल्याला. इथून वर जाईल की इथून जाईल की इथून जाईल की इथून जाईल. इथे पण आयडीएम होते, याला आपण आयडीएम म्हणतो. तर तो कोणचा व्हॅलिड आहे हे पण मी तुम्हाला सांगेल जेव्हा इन्व्हेस्टमेंट येईल ना पूर्ण प्रकारे. आपण अजून एकदा करू, फक्त तुम्ही आता एक प्रॉपरली एफपीजी आणि ऑर्डर ब्लॉक लक्षात ठेवा. ठीक आहे, एफपीजी म्हणजे क्लिअर झाला असेल ना. सिंपल आहे मित्रांनो की हे 3 कॅन्डल समजा, एक फर्स्ट, सेकंड, थर्ड. अप ट्रेंड मध्ये मार्केट आहे. फर्स्ट कॅन्डलचा हाय, फर्स्ट कॅन्डलचा हाय, सेकंड कॅन्डल आपण सोडली. ठीक आहे, आणि थर्ड कॅन्डलची लो म्हणजे वीक. मला बघा कन्फ्युजन होईल जर मी अजून थोडा जरी आपण कॅन्डल वगैरे ड्रॉ केली ना, तुम्हाला कन्फ्युजन होत जाईल. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा. आता इथे जो कोणचा गॅप असेल त्याला आपण म्हणतो एफपीजी. फर्स्ट कॅन्डलचा हाय, सेकंड कॅन्डल सोडली आणि थर्ड कॅन्डलचा लो, त्याला आपण म्हणतो एफपीजी. ठीक आहे, या आपण या पॉइंटला म्हणतो एफपीजी, जसं डाऊन ट्रेंड मध्ये. ठीक आहे, एकदा आपण बघून घेऊ आपले रूल्स पण काय आहे. तर हा, इथे तुम्हाला सांगितलं मी एफपीजी म्हणजे कसं आहे हे तुम्ही ड्रॉ करा, नोट्स तुमचे बनवून ठेवा. ठीक आहे, फर्स्ट कॅन्डल, सेकंड कॅन्डल, थर्ड कॅन्डल. फर्स्ट कॅन्डलचा हाय, सेकंड कॅन्डल सोडली आपण, थर्ड कॅन्डलचा लो, त्याला आपण एफपीजी म्हणतो. डाऊन ट्रेंड मध्ये जर मार्केट आहे तसंच फर्स्ट कॅन्डल आपण घेतली आहे, सेकंड कॅन्डल सोडली, थर्ड कॅन्डल, फर्स्ट कॅन्डलचा लो, सेकंड कॅन्डल सोडली, थर्ड कॅन्डलचा हाय. अशाच प्रकारे मार्केट डाऊन साईड मूव होत जाते. मग तुम्हाला इथं पण बघावं लागेल, कुठं कुठं जिथे जिथे गॅप असेल तिथे तिथे एफपीजी मार्क करत जावं लागेल. तुम्हाला मी सांगितलं की प्रॉपर कोणची एफपीजी वर्क करेल हे मी तुम्हाला नंतर सांगेन. ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट झाला. फक्त तुम्ही एफपीजी आणि ऑर्डर ब्लॉक एक्झॅक्टली काय होते हे लक्षात ठेवा. बस इतकी गोष्ट नॉर्मली ठेवा, बाकी आपण आरामात जाऊ सगळ्या गोष्टी. हा, एक हा रूल लक्षात ठेवा मित्रांनो. खूप सारे रूल्स आहे, म्हणून म्हटलं मी की तुम्ही समोर जेव्हा जाईल तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. तुम्ही आताच स्वतः दिमाग लावू, तुम्ही फक्त एक ट्रेंड पकडा, तिथे एफपीजी ऑर्डर ब्लॉक शोधा, तिथून काय होत मार्केट बिहेवियर दाखवते ते करा. प्रॉपर कोणत्या ऑर्डर ब्लॉकना एफपीजीला मार्केट रिस्पेक्ट देतात ते बघण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आता बघा हे फर्स्ट कॅन्डल आहे,
आता मी तुम्हाला म्हटलं फर्स्ट कॅन्डल, सेकंड कॅन्डल, थर्ड कॅन्डल असं म्हटलं, परंतु एक लक्षात ठेवा, या फर्स्ट कॅन्डलच्या अंदरच या 2 कॅन्डल आहेत, तर हे इनसाइड बार झाले. याला आपण सेकंड कॅन्डल नाही म्हणा, याला थर्ड कॅन्डल नाही म्हणा. कधी पण लक्षात ठेवा, इनसाइड कॅन्डल पण असतात ना खूप सारे. या कॅन्डलच्या हे कॅन्डल आहे, त्याच्या अंदर पण एक कॅन्डल असते, 2-3 कॅन्डल असतात, तर याला आपण एकच कॅन्डल समजू. ठीक आहे, हे वालीच आपली मेन कॅन्डल आहे. याच्या अंदर असेल तर त्याला आपण सेकंड कॅन्डल म्हणणार नाही. हे लक्षात ठेवा तुम्ही. फर्स्ट कॅन्डल आहे, याला आपण सेकंड थर्ड म्हणणार नाही. याच्या वर पुढे जे असेल कॅन्डल क्लोज वगैरे त्याला आपण सेकंड कॅन्डल म्हणू. तशा प्रकारे आपली फर्स्ट कॅन्डल झाली, ही सेकंड झाली, थर्ड झाली. याच्यामध्ये जे गॅप असेल त्याला आपण एफईजी म्हणतो. ठीक आहे, तसंच डाऊन साइड एफईजी क्लिअर झाला असेल. हा, अजून एक रूल आहे मित्रांनो, रूल्स खूप सारे आहेत. इथं पहा, या पॉइंटचा हाय, या कॅन्डलचा हाय, आपण म्हटलं ना फर्स्ट कॅन्डलचा हाय, सेकंड कॅन्डल सोडली, थर्ड कॅन्डल चालू, इथं मिटिकेट झालं, इथं कुठेच गॅप नाही. मी काय म्हटलं, जिथे गॅप असेल त्यालाच आपण एफईजी म्हणू, त्यालाच आपण इनबॅलन्स म्हणतो. ठीक आहे, इथे कुठंच माहित आहे का गॅप नाही आहे, तर त्याला आपण एफईजी म्हणणार नाही, लक्षात ठेवा. याला आपण एफईजी नाही म्हणणार. मग एफईजी कसं म्हणणार माहिती आहे आपण? आता अजून तुम्हाला एफईजी पाहिजे नस ना मार्केटमध्ये. इथं फर्स्ट कॅन्डल आहे, सेकंड कॅन्डल, थर्ड कॅन्डल. ठीक आहे, या थर्ड कॅन्डलची वीक आहे ना, इथं मिटिकेट झाली, तर आपण याला एफईजी म्हणणार नाही. तर मग आपण एफईजी कुठे शोधायचं? मग आपण हे कॅन्डल सोडून द्यायचे, आपल्याला दुसऱ्या कॅन्डल मध्ये बघायचं आपण इथे कुठं गॅप आहे का. तर इथे गॅप असेल, या कॅन्डल्सच्या मध्ये गॅप आहे, मग आपण याला एफईजी म्हणू शकतो. परंतु जिथे गॅप नाही त्याला आपण एफईजी म्हणायचं नाही, हे लक्षात ठेवा. इथे कुठं गॅप नाही आहे म्हणून आपण याला एफईजी म्हणणार नाही. म्हणून म्हणतो खूप सारे रूल्स आहेत, ते रूल्स मुळेच आपल्याला त्रास होतो, ते रूल्सच लक्षात ठेवा. ठीक आहे, एफईजी तुम्हाला समजलं असेल. मी तुम्हाला ऑर्डर ब्लॉक सांगतो आता. ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय होते? ठीक आहे, हे बघा, ऑर्डर ब्लॉक, एफईजी, एकच रूल मला लक्षात ठेवा, जिथे एफईजी असेल तिथे ऑर्डर ब्लॉक राहते. एफईजी नसेल तर ऑर्डर ब्लॉक तुम्हाला मिळत नाही. ठीक आहे, आता तुम्हाला मी ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय हे सांगतो सिंपली. तुम्हाला एफईजी समजलं असेल, मी तुम्हाला ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय होते सांगतो. मार्केट उदाहरणार्थ डाऊन ट्रेंड मध्ये आहे. ठीक आहे, आपण म्हणतो ना मार्केट असा आला, मार्केट अशा प्रकारे मूव झाला. ठीक आहे, तर मग एक गोष्ट समजत आहोत की इथे मार्केट डाऊन आला, थोडा वर गेला. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण डाऊन साइडची ट्रेड घेणार आहोत. आपण असे ट्रेड घेऊ ना, इथून एफईजी ऑर्डर बॉक्स शोधू, तर इथून बाईंग झाली होती, तुम्हाला म्हटलं ना इथे ऑर्डर फ्लो आहे, इथे आपल्याला मार्केट घुमवते, इथले शोधायचे आहे ना आपल्याला, इथे कुठे ऑर्डर ब्लॉक आहे, एफईजी आहे, काय आहे. आता फक्त एक सिंपली, तुम्ही जास्त दिमाग नको लावू, तुम्ही एक लक्षात ठेवा की मार्केट हा डाऊन ट्रेंड मध्ये आहे. डाऊन ट्रेंड मध्ये जेव्हा लास्ट बाईंग कॅन्डल असते, लास्ट बाईंग कॅन्डल म्हणजे कशी, आता मार्केट इथून अप गेला, ठीक आहे, थोडा पुल बॅक तर होणारच आहे ना. मार्केट इथून आला, कॅन्डल बनत चालला अपसाईड, हा डाऊन ट्रेंड आपण समजणार आहोत. परंतु तुम्हाला एक अपसाईड तुम्हाला शोधायचे आहे ना एफईजी ऑर्डर ब्लॉक. तर मला सांगा, इथून लास्ट बाईंग कॅन्डल कोणती झाली? बाईंग आली ना, हे इथून आता डाऊन साइड चालला मार्केट, इथून डाऊन आला होता, इथून बाईंग झाली. लास्ट या रेंज मधील सगळ्यात शेवटची बाईंग कुठून झाली? तर इथं पण जशी असू शकते, इथून पण लॅग असू शकते ना, बाईंग इथून बाईंग झाली असेल, इथून मग मार्केट टॅप झालं खाली असेल. तसं आपल्याला इथे या रेंज मध्ये शोधायचं आहे की मार्केट इथून डाऊन होणार आहे, इथून बाईंग कॅन्डल कोणची आहे? हे वाली बाईंग कॅन्डल आहे, शेवटची बाईंग कॅन्डल हे वाली. तुम्हाला समजला असेल, मी असं समजतो, कारण की खूप मोठं ट्रॅप म्हणजे कन्फ्युजन आहे. पण तुम्ही सिंपली लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये राहे तर आपल्याला शेवटची बाईंग कॅन्डल शोधायची, आणि आपण त्याच कॅन्डलला आपण ऑर्डर ब्लॉक म्हणतो. ठीक आहे, पण याच कॅन्डलला ऑर्डर ब्लॉक म्हणतो.
पण यावाला कॅन्डलला ऑर्डर ब्लॉक समजतो. पण याच कॅन्डलला आपला ऑर्डर ब्लॉक समजतो. ठीक आहे, या कॅन्डलला आपण ऑर्डर ब्लॉक समजलं. या कॅन्डलला आपण ऑर्डर ब्लॉक समजलो. आता ऑर्डर ब्लॉक मध्ये आहेत, तुम्हाला एफपीजी सांगितलं असेल, जिथं कोणचे ऑर्डर ब्लॉकचे कॅन्डल असेल ना त्याच्या खाली तुम्हाला एफपीजी पाहिजे. याच्या खाली तुम्हाला एफपीजी भेटत आहे, इथे एफपीजी आहे. आपण म्हटलं आहे ना, हे फर्स्ट कॅन्डल. तुम्ही मला एक सांगा, जेव्हा मार्केट ट्रेंड मध्ये येत आहे, आपण आता एक लक्षात ठेवा, थांबा एक चुकी झाली माझी सांगण्यामध्ये. आता मार्केट बाईंग, शेवटची बाईंग कॅन्डल हे झाली, मग मार्केट डाऊनफॉल येत आहे. ठीक आहे, इथं खाली आला मार्केट, इथे खाली आला. ठीक आहे, इथे रेड कॅन्डल बनवून टाकतो. तुम्हाला पहिले इझी वाटत होती की गोष्ट, आता तुम्हाला समजेल की मार्केटमध्ये कशा प्रकारे आपल्याला ट्रेडिंग करावं लागते. ठीक आहे, मी काय म्हटलं, आपल्याला ऑर्डर ब्लॉक कसा शोधायला लागेल. डाऊन ट्रेंड मध्ये आपल्याला जेव्हा शोधायचे आहे, डाऊन ट्रेंडची ट्रेड घ्यायचे आपल्याला, तुम्हाला एक असा एक फ्लो माहित पाहिजे की तो मार्केट डाऊन साइड होणार आहे. तशाच ठिकाणी आपल्याला काय शोधायचे आहे, ऑर्डर ब्लॉक आणि एफपीजी. लास्ट बाईंग कॅन्डल म्हणजे हेवाली झाली, जे ग्रीन आहे. नंतर मार्केट डाऊन साइड आला थोडा, इथे तुम्हाला एक गॅप दिसत आहे, याला आपण एफपीजी म्हणू शकतो. फर्स्ट कॅन्डल, सेकंड कॅन्डल, थर्ड कॅन्डल. फर्स्ट कॅन्डलचा लो डाऊन साइड मध्ये आपण सांगितलं होतं, फर्स्ट कॅन्डल जे आहे तिचा लो सेकंड कॅन्डल सोडली आणि थर्ड कॅन्डलचा हाय, याला आपण एफपीजी म्हणतो. याला एफपीजी म्हणू आपण, याला ऑर्डर ब्लॉक म्हणू. ठीक आहे, आता बघा मार्केट आहे ना, तुम्हाला म्हटलं तुम्हाला ट्रॅप मध्ये फसवते मार्केट. ते आपले ऑर्डर फिल्स करतात ऑपरेटर्स लोक. त्याने सांगितलं इथे डाऊन साइड आला होता, परंतु इथे तुम्हाला अजून सांगितलं मी अपसाइड चाललो, परंतु मार्केट रिव्हर्स झालं. तुम्हाला एंट्री वगैरे कुठून घ्यायची आहे ते लक्षात ठेवा. म्हणजे एंट्री डायरेक्ट नाही. आता मार्केट आला, अजून मार्केट पुल बॅक होते थोडं, मार्केट असंच मूव्ह होते ना, अशा प्रकारे नवीन लोअर लो बनवत चालला मार्केट. ठीक आहे, लो पॉईंट झाला. असंच आपल्याला ऑर्डर ब्लॉक एफपीजी शोधत जावं लागेल मार्केटमध्ये. मार्केट इथेच एक्झॅक्टली टॅप होऊन चाललाय. एफपीजी ला टॅप करू शकते किंवा ऑर्डर ब्लॉकला टॅप करू शकते. त्या गोष्टी आपल्याला शिकायचं आहे. इथेच आपली म्हणजे इथे आपल्याला माहिती आहे इथे बॉस होणार आहे. ठीक आहे, डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट आहे, इथे बॉस होणार आहे असं आपल्याला माहिती आहे ना इथे. तर आपण एक्झॅक्टली आपण समजू शकतो ना की माझी एंट्री इथे राहील, इथे ऑर्डर ब्लॉक किंवा एफपीजी वरून पडेल मार्केट. ठीक आहे, कुठून पडेल काय पडेल नंतर. आता आपण ऑर्डर ब्लॉक पकडू, आपला इथे बॉस पर्यंत टार्गेट राहील ना, किंवा इथून तुम्ही एफपीजी वरून पकडा, तुमचा बॉस पर्यंत टार्गेट आहे. अशाच प्रकारे मार्केट होईल ना. परंतु इथे तुम्हाला प्रत्येक लॅग मध्ये एफपीजी ऑर्डर ब्लॉक भेटत जाईल, हे लक्षात ठेवा. इथे ऑर्डर ब्लॉक भेटेल, अजून एफपीजी मिळेल, कधी एफपीजीच मिळेल, कधी ऑर्डर ब्लॉकच मिळेल. ऑर्डर ब्लॉक कधी राहते, जेव्हा एफपीजी राहते. एफपीजी एकटा राहू शकते, जिथं ऑर्डर ब्लॉक राहील तिथे तुम्हाला एफपीजी पाहिजेच, हे लक्षात ठेवा गोष्ट. ठीक आहे, अशा प्रकारे मार्केट मूव्ह होतं. पण तुम्हाला एक्झॅक्टली इथूनच मार्केट जाईल की इथून जाईल, कुठून जाईल हे पण माहित पाहिजे ना. हे नंतर आपण शिकू. पण तुम्ही एक नॉर्मली ड्रॉ करू शकता जेव्हा तुम्ही बॉस आणि चूज करायचं, तुम्हाला माहित होईल की एफपीजी ऑर्डर ब्लॉक कुठं आहे. ठीक आहे, आपण मग एक्झाम्पल बघत होतो, तिथे पण आपल्याला समजेल. आता आपण इथे एफपीजी आहे म्हटलं ना, आता इथे बघा, इथे मिटिगेट झाला, सोडलं. हा, अजून तुम्हाला एक रूल सांगतो मित्रांनो, तुम्हाला अजून एक रूल सांगायचा राहिला. ठीक आहे, तुम्हाला अजून एक रूल सांगतो मी. एक एक्झाम्पल बघा, तेव्हा तुम्हाला म्हटलं ना इनसाइड कॅन्डल, इथं एफपीजी ऑर्डर ब्लॉक आपल्याला पाहिजे. इनसाइड कॅन्डल झाली, इनसाइड कॅन्डलची गोष्ट वगैरे सांगितली मी तुम्हाला. ठीक आहे, इनसाइड कॅन्डल कुठं होते, तर इथं कुठे बाहेर नाही, तुम्हाला इथंच सांगत आहोत. एक्झाम्पल शोधले तुम्हाला खूप सारे मिळतील. आपण कधी बघत नाही, इथं एफपीजी आहे,
एफएजीला टॅप ऑन मार्केट वर गेला. हा बघा या रेंज मध्ये आता हे इनसाइड कॅन्डल झाले, मी समजून जातो हे लास्ट आपली आपण म्हणतो ना डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट आहे, आपल्याला अपसाईड साठी घ्यायचं असेल ट्रेड, अपसाईड डाऊन साईडच्या कोणत्या गोष्टी आहेत त्या लक्षात राहू दे तुम्ही. पण तुम्हाला मी कन्फ्यूज करत नाही, तर सगळ्या गोष्टी आहेत, तुम्हाला कन्फ्यूज करायचं नाही म्हणून मी एक असं एक चांगला एक्झाम्पल शोधत होता की तिथून तुम्हाला जास्त त्रास होणार. इथं बघा इथे एफपीजी आहे, एफपीजीला टॅप ऑन मार्केट गेला. इथे बघा जबरदस्त एक्झाम्पल आहे. मी काय म्हटलं लास्ट बाईंग कॅन्डल, ठीक आहे, इथे मार्केट याच्या वर गेली आहे, इथे बाईंग झाली असेल ना थोडी, मार्केट वर बाईंग कॅन्डल म्हणजे कशी थोडी त्या एक अप ट्रेंड मध्ये थोडा हाय लावून मार्केट खाली आलाय, तर याला पण बाईंग कॅन्डल म्हणू शकतो ना. कॅन्डलचा रंग कोणता पण असू शकते हे लक्षात ठेवा. आपण फर्स्ट कॅन्डल घेतली म्हणजे फर्स्ट कॅन्डल झाली बाईंग मधली, ही सेकंड कॅन्डल झाली, थर्ड कॅन्डल झाली. तुम्हाला काय म्हटलं मी, ऑर्डर ब्लॉक अजून एफपीजी शोधायची आपल्याला, ठीक आहे, ऑर्डर ब्लॉक वरून एफपीजी शोधायचे. तर आपले हे ऑर्डर ब्लॉक झाली. तुम्हाला ऑर्डर ब्लॉक हा कधी कन्फर्म आहे, तिथे एफपीजी पण, इथं बघा एफपीजी पण आहे, छोटासा एफपीजी आहे इथं, इथं एफपीजी आहे ना छोटावाला, झूम करतो. फर्स्ट कॅन्डल, सेकंड कॅन्डल, थर्ड कॅन्डल, इथं मधामध्ये गॅप आहे त्याला एफपीजी म्हणून आपण या पूर्ण कॅन्डलला का म्हणून मग हे ऑर्डर ब्लॉक वाली कॅन्डल जाईल, ठीक आहे. इथे अजून बहुत साऱ्या गोष्टी आहे, म्हणजे मला एक्झाम्पल मध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगायला खूप मजा वाटत म्हणून म्हटलं समोर लेक्चर मध्ये खूप बढिया लक्षात ठेवा, लक्षात येईल तुम्हाला. इथं मी तुम्हाला एक रूल सांगतो मित्रांनो, इथं ऑर्डर ब्लॉक आहे, तुम्हाला इथे वीक दिसत आहे, तुम्ही म्हणाल की तू मला इथून सांगितलं की इथे एंट्री घेशील, उदाहरणार्थ हा ऑर्डर ब्लॉक व्हॅलिड आहे. मी काऊन म्हणतो माहिती आहे का, इथे बॉडी कुठंच पण इथे फक्त स्वीप केली आहे, यानी ऑर्डर ब्लॉकला फक्त स्वीप केला म्हणजे कॅन्डल इथे क्लोज दाखवली का, आपण या कॅन्डलच्या हायवर नंतर ट्रेड घेऊ शकतो, हे लक्षात ठेवा तुम्ही गोष्ट. तसं सोडा, इथून तर तुम्हाला एंट्रीज भेटली आहे ना, ह्या गोष्टी सोडा, ठीक आहे, हे राहू दे, तुमच्या डोक्याच्या वर जाईल नंतर. पण इथं समजा तुम्हाला मी म्हटलं इथे एफपीजी ऑर्डर मार्केट डाऊन साईड आला, इथून आला मार्केट अप साइड गेला, मग डाऊन साइड आला, अजून अप केला, कुठून पडला, ऑर्डर ब्लॉक करून, त्या ऑर्डर ब्लॉक इथून पडला खाली. मार्केटमध्ये असंच होतं मित्रांनो, हे लक्षात ठेवा तुम्ही. मार्केट अशा प्रकारेच मूव्ह होते. इथं भेटलं ना आपला, तुम्ही इथे एंट्री घेतले असते, तुम्हाला माहित होतं हे स्ट्रक्चर मॅपिंग, जेव्हा तुम्हाला पूर्ण प्रॉपरली माहिती आहे, तुम्हाला मिळालं इथे वनस्पती, ठीक आहे. भरपूर सारे एक्झाम्पल आहे, तुम्हाला एक एक गोष्ट माहित होईल. तुम्हाला प्रत्येक गोष्टी शिकायची आहे इथं, की आता इथे बघा फर्स्ट कॅन्डल, सेकंड कॅन्डल, थर्ड कॅन्डल, मी मला तेव्हापर्यंत एक लक्षात ठेवा, आपण या कॅन्डलला म्हणू शकतो ऑर्डर ब्लॉक, ठीक आहे. ऑर्डर ब्लॉक वरला टॅप केला, मार्केट अपसाइड गेला. मार्केटचं स्ट्रक्चर पहा, इथं बघा एवढे मोठे एफपीजी आहे, बघितले, फर्स्ट कॅन्डल, सेकंड कॅन्डल सोडली, थर्ड कॅन्डल, एफपीजी टॅप करून मार्केट गेला. अजून मार्केटचं स्ट्रक्चर पहा ना तुम्ही, इथून आला मार्केट, इथे गेल्यावर इथून लो बनवला, पण मार्केट आपला स्ट्रक्चर कसं शिफ्ट करत चालला बघा, एफपीजीला रिस्पेक्ट देत चालला, इथे इंटरनल एक्शन, इथे बघा, मग नंतर इथूनच का बरं पडला मार्केट. या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला समोर समजेल की मार्केटमध्ये कशा प्रकारे आपण ट्रेडिंग केलं पाहिजे. आता याच्यामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी आहेत, मी तुम्हाला आता ऑर्डर ब्लॉक सांगितलं, ऑर्डर ब्लॉक मध्ये तुम्हाला समजले असेल. ऑर्डर ब्लॉकचे पण काय रूल आहे लक्षात ठेवा. हा तुम्हाला एक सिंपली तो मी रूल सांगितला ना, की ऑर्डर ब्लॉक जेव्हा घेतो आपण तेव्हा कॅन्डल इथे क्लोज नव्हती, तो एक्झाम्पल कुठे गेला आपला, इथे फक्त स्वीप झाली होती, तर आपण याला पण ऑर्डर ब्लॉक पकडू शकतो, ठीक आहे. ऑर्डर ब्लॉकच आहे म्हणून याच्यासाठी वेट करावं लागते कोणत्या गोष्टीची. इथून तुम्हाला एक प्रॉपर अजून एक एंट्री मिळाली होती, आपण घेऊ शकतो. खूप मोठा लेक्चर होता मित्रांनो, हा लेक्चर होऊ द्या मोठा, कारण की पूर्ण गोष्ट मला क्लिअर करावंच लागेल मार्केटमध्ये.
तेव्हाच तुम्हाला समजेल. आता आपला ऑर्डर ब्लॉक आपल्याला रिफाईन करणे पण शिकायचं आहे. रिफाईन पण गोष्टी होते, माहिती आहे का तुम्हाला? बघा इथं पण एक्झाम्पल आहे. ऑर्डर ब्लॉक एफपीजी, फर्स्ट कॅन्डल, सेकंड कॅन्डल, थर्ड कॅन्डल. फर्स्ट कॅन्डल हाय, सेकंड कॅन्डल सोडली, थर्ड कॅन्डल चालू. कॅन्डल कोणची पण शकतो. मार्केट इथे टॅप अजून अपसाईड गेला. इथे तुम्हाला ऑर्डर ब्लॉक एफपीजी वगैरे दिसला तर तिथून मार्केट डाऊन झाला. इथं बघा कुठंच नाही काय. इथं पण एक ऑर्डर ब्लॉक एफपीजी दिसलाय तुम्हाला, परंतु मार्केटने याच्यावर इथं कुठं क्लोजिंग दाखवलंय का कॅन्डल? ऑर्डर ब्लॉकच्या वर मार्केटने क्लोज नाही. ऑर्डर ब्लॉकच्या वर जर मार्केट क्लोज दिली असती तर हा पण इनव्हॅलिड झाला असता, आपण एसएल आपला ऍक्सेप्ट केला असतं. म्हणून म्हणतात ते बफरनं वगैरे कधी लावायचं, काय करायचं, कधी थोडं वेट करून काउंट ट्रेड घ्यायला पाहिजे. हे याच्या मागचा हा रिझन आहे. ठीक आहे, तुम्हाला एफपीजी ऑर्डर ब्लॉक समजलं असेल. आपण अजून लेक्चर मध्ये बघणारच आहोत. बघा मित्रांनो, मला एफपीजी ऑर्डर ब्लॉक वगैरे माहिती आहे. मार्केट सुरू आहे, थोडा टाइम होता तर मी लेक्चर बनवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, हे रूल्स लक्षात ठेवा तुम्ही. फक्त जे रूल्स सांगितलं होतं हे याच्या इनसाइड कॅन्डल्स वगैरे असतात. ऑर्डर ब्लॉक, ऑर्डर फ्लो, ऑर्डर ब्लॉक मध्ये समजलं असेल, रूल पण समजलं असेल. मी जसं तुम्ही समोर जाल ना, आपण जेव्हा एक पूर्ण ऑर्डर ब्लॉकची सिरीज घेऊ ना, मिटिगेशन ब्लॉक, ब्रेकर ब्लॉक, रिजेक्शन ब्लॉक, त्यावेळेस मी तुम्हाला अजून सांगेल, पूर्ण रूल्स सांगेल. लेक्चर्स खूप मोठा होत आहे. मी फक्त तुम्हाला आता एक रिफाईन ऑर्डर ब्लॉक सांगून देतो. मला टाइम फ्रेम माहित असेल मित्रांनो, आपण टाइम फ्रेम बद्दल समजलं असेल ना, की टाइम फ्रेम नाही का खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही आता मला विचाराल की टाइम फ्रेम कोणत्या टाइम फ्रेम मध्ये आपण ट्रेडिंग करायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो की आपल्याला प्रत्येक प्रॉपर गोष्टीचा वापर करावा लागेल. तुम्हाला मग ते सांगेल मी टाइम फ्रेम कसे यूज करायचे. मोठे टाइम फ्रेमचा यूज बिग प्लेअर करतात, आपण छोट्या करतो. तर तुम्ही एक रिफाईन ऑर्डर ब्लॉक म्हणजे मी काय तुम्हाला एक सांगतो. एक समजा तुम्ही हे 4 अवर्सची कॅन्डल आहे. या 4 अवर्सच्या कॅन्डल्स मध्ये, आता 4 अवर्सची आपण कॅन्डल आहे समजू. हे आपली 4 अवर्सची कॅन्डल आहे, तुम्ही समजा. या कॅन्डल्सच्या हे कॅन्डल जेव्हा बनली तेव्हा मार्केट खूप जबरदस्त प्रकारे मूव्ह झाला असेल ना. याच्या अंदर पण खूप सारे कॅन्डल असतील. आता ज्यावेळेस आपण 15 मिनिटाच्या, आता याच्या अंदर जर आपण एक विचार केला की 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमची जर आपण कॅन्डल, इथे टाइम फ्रेम असते ना, तर हे आपण म्हटले 4 अवर्सचे. इथे दुसरे कॅन्डल पकडले आपण की 15 अवर्सची पकडू. ठीक आहे, 15 मिनिटाची कॅन्डल आहे. या 15 मिनिटाच्या कॅन्डल मध्ये 5 मिनिटाचे किती कॅन्डल असेल? 3. ठीक आहे, आता या 4 अवर मध्ये 1 अवरच्या कॅन्डल किती असेल? 4 असेल ना. एवढा तर दिमाग लागेल ना तुमचा की रिफाईन ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय होते. एक लक्षात ठेवा, हे ज्यावेळेस 4 अवर्सची कॅन्डल बनली, आता तुम्हाला एक सांगतो की तुम्हाला इथे 2 कॅन्डल मिळाल्या. प्लेन जागा शोधा लागेल. हे बघा, इथे तुम्हाला एक कॅन्डल मिळाली 4 अवर्सची, इथे एक मिळाली, इथे एक मिळाली. पूर्ण कॅन्डल्स झाल्या 4 अवर्सच्या. आपण या कॅन्डलला ऑर्डर ब्लॉक समजूया. ठीक आहे, इथे एफपीजी वगैरे, आपण या कॅन्डलला पूर्ण प्रकारे ऑर्डर ब्लॉक समजत आहोत. हे लक्षात ठेवा, थोडा दिमाग लावा मित्रांनो, कारण की खूप कॉम्प्लिकेटेड गोष्ट असतात. तुम्हाला खूप सोपी वाटते ट्रेडिंग, ती सोपी नाही. तुम्हाला कोणी पण म्हणते की यार सोपी आहे, मला कसं समजत नाही की ते कसं म्हणतात सोपी आहे म्हणून. ठीक आहे, खूप कठीण आहे. बरं, तुम्ही प्रॅक्टिस करायला तुम्हाला येते पूर्ण, तुम्ही बॅक टेस्ट करा. हे बघा, मी तुम्हाला म्हटलं इथं की हे 4 अवर्सची कॅन्डल आहे. फर्स्ट कॅन्डल, सेकंड कॅन्डल, थर्ड कॅन्डल. आता 4 अवर्सची कॅन्डल आहे. आता समजा तुम्ही
फॉरेक्स क्रिप्टो मार्केट 24 आवर्स असते ना, तर तुम्ही आता 3 कॅन्डल तुम्हाला 12 तास गेला, तुमचा 24 तास मधले याच्यामध्ये किती हवर्स गेले? 12 हवर्स गेले. तुम्हाला हे 12 हवर्स जेव्हा म्हटलं, तुम्हाला इथं माहित झालं की मार्केट अप ट्रेंड मध्ये चालला, मार्केट असं चाललं, इथे मार्केट इथून त्या ऑर्डर ब्लॉक वरून मार्केट जाणार आहे अपसाईड. आता तुम्हाला रिफाईन ऑर्डर ब्लॉकचा का फायदा होईल तुम्हाला हे सांगतो. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे, माझी इथून एंट्री आहे, लॉंग पोझिशन एंट्री घेतो इथून. हे बघा तुमचं इथं एंट्री आहे. आता इथे बघा तुमचा स्टॉप लॉस किती पॉईंटचा निघत आहे? 1000 पॉईंटचा स्टॉप लॉस निघत आहे 4 आवर मध्ये. याला आपल्याला रिफाईन करायचं आहे. तुम्ही म्हणाल की इथे टॅप होईल, तुम्हाला एक्झॅक्टली माहित होणार आहे का कुठे टॅप होणार आहे म्हणून? मोठ्या टाइम फ्रेम मध्ये जेव्हा आपण जाऊ, तर तुम्ही म्हणाल ठीक आहे इथं आहे, तुम्ही इथे एंट्री घेतली, तुम्हाला एक्झॅक्टली तर माहित नाही, तुम्हाला एक्झॅक्ट पण माहित झालं पाहिजे कोणत्या ऑर्डर ब्लॉकला झाला. 4 आवर मध्ये तुम्हाला दिसत आहे मार्केट अपट्रेंड मध्ये आहे, परंतु तेव्हा 4 आवर्स मध्ये इथं कुठं मार्केट येईल तेव्हा तिथं पण तुम्हाला शोधायचं आहे ना की माझा स्टॉप लॉस छोटा झाला पाहिजे, इतका मोठा नाही पाहिजे. त्यासाठी तुम्हाला रिफंड ऑर्डर ब्लॉक काम येईल. रिफंड ऑर्डर ब्लॉक म्हणजे सिंपल एक गोष्ट लक्षात ठेवा, जर 15 मिनिटाची जर कॅन्डल, आता 1 आवर मध्ये 15 मिनिटाचे खूप मोठा 4 आवर्सचा तुम्ही तुमचं लॉजिक लावून टाकायचं, पण तो एक लक्षात ठेवा कारण की लेक्चर्स खूप मोठा होता. हे 1 आवरची कॅन्डल आहे. 1 आवर मध्ये 15 मिनिटाचे किती कॅन्डल्स राहील? 4. ठीक आहे, हे पूर्ण ऑर्डर ब्लॉक समजू आपण. याच्यामध्ये 4 कॅन्डल्स आहेत, 1 2 3 4. अशा प्रकारे घेऊ आपण. ठीक आहे, सेकंड, थर्ड, ठीक आहे, आणि 4th कॅन्डल आपली 4th कॅन्डल. या हे पूर्ण कॅन्डल तुमची 1 आवरची आहे. ठीक आहे, 1 आवर कॅन्डल मध्ये जेव्हा आपण रिफाईन करतो तेव्हा ऑर्डर ब्लॉक रिफाईन करणं म्हणजे काय होते, तुम्हाला इथे जेव्हा माहित आहे की हा पूर्ण ऑर्डर ब्लॉक आहे, ठीक आहे, हा पूर्ण एक्झॅक्टली तुमचा ऑर्डर ब्लॉक आहे, हे तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, इथे आपण वीक समजू, हे तुमची वीक. ठीक आहे, ह्या पूर्ण एक झाला ऑर्डर ब्लॉक. हा तुमचा एक पूर्ण ऑर्डर ब्लॉक झाला. त्या ऑर्डर ब्लॉक मध्ये आपण रिफाईन करणं म्हणजे काय होते माहिती आहे का? इथे ऑर्डर ब्लॉक आहे, तुम्ही माहित केलं, तर आपला हे कॅन्डल समजा इथे आहे, हे कॅन्डल इथे आहे, इथून फ्रॅक्टल आहे एक. तुम्ही फ्रॅक्टल म्हणजे तुम्हाला मी सांगेल फ्रॅक्टल म्हणजे काय होते तर लेक्चरमध्ये समोरच्या खूप साऱ्या गोष्टी सांगणार आहे काय मित्रांनो. मी म्हणून म्हणतो की एक 2 तासाचे लेक्चर्स घेऊ शकतो, त्यासाठी तुम्हाला खूप पेशन्स पाहिजे. आता तुम्ही 1 आवरची कॅन्डल आहे, 1 आवर मध्ये 15 मिनिटाचे 4 कॅन्डल होते, तर ते तिथं माहित होईल ना, 60 मिनिट म्हणजे 1 आवर म्हणजे 15 15 15 15. आपला एवढा मोठा ऑर्डर ब्लॉक निघत आहे, इथे आपण एंट्री घेणार आहोत. किती मोठा पॉइंट झाला एसएल. आता आपला ह्या एसएल खूप मोठा आहे. ठीक आहे, आपण वर अपसाईड एसएल किती पॉइंट झाला इथे तुम्हाला दिसेल. हा पॉइंट झाला 3717 पॉईंटचा एसएल झाला. आपल्याला हा कमी करायचा आहे ना एसएल, तर तुम्ही मोठ्या टाइम फ्रेमवर थोडी काय घेणार, आपल्याकडे कॅपिटल ऑलरेडी कमीच आहे, त्यासाठी तुम्ही कुठं पण करा. आता मी 15 मिनिटाचं सांगतो लेक्चर्स, तुम्ही 15 मिनिटामधून 5 मिनिटावर जाऊ शकता, 5 मिनिटावरून 3 मिनिटावर जाऊ शकता, 3 वरून 1 मिनिटावर जाऊ शकता. तुम्हाला छोटा ऑर्डर मिळेल, हमखास मिळेल. जर तुमची स्ट्रॅटेजी तुम्ही बरोबर प्रॉपरली जर पकडला असेल ट्रेंड, तर तुम्हाला मिळेल. आता बघा तुम्ही इथून आपली एंट्री होती, तर आपण एंट्रीला एक छोटा टाइम फ्रेम करतो आणि आपला स्टॉप लॉस पण छोटा करतो. त्यासाठी तुम्हाला मी म्हटलं होतं ना, तर मार्केट अप ट्रेंड मध्ये तर 4 कॅन्डल दाखवल्या होत्या मी वर, 3 कॅन्डल दाखवल्या होत्या 4 आवर्सच्या. आता मी तुम्हाला इथं 1 आवरचं एक्झाम्पल घेऊन दाखवतो. 15 मिनिटाची एक कॅन्डल आहे, सेकंड आहे, थर्ड आहे. तुम्हाला म्हटलं होतं फर्स्ट कॅन्डल आणि सेकंड कॅन्डल मध्ये गॅप असते त्याला आपण एफईजी म्हणतो, थर्ड कॅन्डल मध्ये जो गॅप असतो त्याला आपण एफईजी म्हणतो. आणि पूर्ण जे कॅन्डल आहे, जे लास्ट सेलिंग कॅन्डल जे असेल
त्याला आपण काय म्हणतो, ऑर्डर ब्लॉक म्हणतो. आता बघा तुम्ही, आपण हा ऑर्डर ब्लॉक समजून, हा ऑर्डर ब्लॉक वरून आपल्याला ट्रेड पंच करायचा. ठीक आहे. या ऑर्डर ब्लॉक पासून आपल्याला ट्रेड घ्यायचा. आपण या जेव्हा ऑर्डर ब्लॉक वरून ट्रेड घेत होतो तर आपला एसएल निघत होता 3000 पॉईंटचा. तर इथं बघा तुम्ही, इथे जेव्हा आपण इथून आपण ऑर्डर पंच करू तर आपला बाय रिफाईन होत आहे ऑर्डर ब्लॉक. आता किती निघाला, 1000 पॉईंटचा. आता लक्षात ठेवा तुम्ही, 15 मिनिटाचे हे कॅन्डल म्हणजे या 15 मिनिटाच्या कॅन्डल अजून 5 मिनिटाचे 3 कॅन्डल असते, तर आपला स्टॉप लॉस अजून खाली होईल. ठीक आहे. म्हणून म्हणतो की हायर टाइम फ्रेम मधून आपण ज्यावेळेस लोअर टाइम फ्रेम वर येतो ते आपल्याला खूप फायद्याची गोष्ट असते. त्याला आपण फ्रॅक्टल म्हणतो, ट्रायंगल. ते कोडिंग आपल्याला सोडवावं लागते. याच्यासाठीच आपण एसएमसीचा अभ्यास करतो मित्रांनो. तुम्हाला समजलं असेल रिफाईन ऑर्डर ब्लॉक काय होतं, मी अजून समोरच्या लेक्चर मध्ये सांगेन. आता तुम्हाला याच्यामध्ये 15 मिनिटाच्या कॅन्डल मध्ये 15 मिनिटाची कॅन्डल आहे. या 15 मिनिटाच्या कॅन्डल मध्ये 5 मिनिटाच्या किती कॅन्डल असतील. फर्स्ट कॅन्डल झाली, सेकंड कॅन्डल झाली. आता इथे आपण हा ऑर्डर ब्लॉक घेऊ ना नंतर. इथे पहा किती कमी पॉइंट निघत आहे, 500 पॉईंट झाला. तसं अजून तुम्ही या 5 मिनिटामध्ये एक मिनिटाच्या 5 कॅन्डल येतात, तुमचा स्टॉप लॉस छोटा होईल. यालाच आपण रिफाईन ऑर्डर ब्लॉक म्हणतो. ऑर्डर ब्लॉक रिफाईन करणे. 4 मिनिटाचा आपण बघितलं, 4 मिनिटाचा एफपीजी ऑर्डर ब्लॉक शोधू. म्हणून टाइम फ्रेमचा अलग आहे. मी तुम्हाला टाइम फ्रेम बद्दल पण सांगितलं. तुम्ही फक्त नॉर्मली कोणत्याही टाइम फ्रेमवर एक प्रॉपर स्ट्रक्चर मॅपिंग शिका. तिथे ऑर्डर ब्लॉक एफपीजी शोधा, 4 अवरचे शोधा, 1 अवरचे शोधा, मग त्याला अशा प्रकारे रिफाईन करून बघा. ठीक आहे मित्रांनो, खूप मोठा लेक्चर आहे, 1 घंट्याचा वर लेक्चर झाला. तुम्हाला माहित नाही तुम्ही बघणार की नाही, पण तुम्ही प्रयत्न केला तुम्हाला सांगायचा. नंतर मी सगळे ब्लॉग्स वगैरे अजून सांगणार, तिथे अजून प्रॉपर घेऊ आपण. ठीक आहे, धन्यवाद.